नमस्कार. आज शुभांगी क्रिएशनमध्ये मी दाखवणार आहे कसूर तळ दाखवणार आहे, कारण उद्या आहे मकर संक्रांत. तर पहिल्यांदा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता पुढची व्हिडिओ बघा, कसूर तळ. चला. आता आम्ही निघालो कसूर तळ्यावर. मस्त निसर्गाच्या सानिध्यात तळ आहे, सुंदर एकदम डोंगराच्या पायथ्याशी. आम्ही आलो कसूर तळ्यावर. आता पोचलोय, पण कसूर तळ्यावर बघता बघता खूप वर्षांनी आलो. तर ते कसूर तळ्याचं म्हणजे वेगळं रूप बघायला मिळालं आम्हाला. त्याची झाडं म्हणजे कसरांची अशी बांबूसारखी असायची, ते गेलंय आणि वेगळं गवत रुजलं हे बघा. आणि त्याच्यात पाणी पण नाही, मी दाखवते, कारण पाणी पण भरपूर असायचं पहिले इथे. हे एकदम सुक्क खडखडीत दिसते. पहिले पाणी असायचं, डबकी डबकी असायची पाण्याची, कचरा खोदून प्रत्येकाने गोल 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 राऊंड केलेले. आणि आता पूर्ण हे मातीच नुसते, पण चालायला मिळते तळ्यात. ते हे असंच असायचं, पाणी पाणी. नाही ग, पाणीच नाही. पहिले पाणी असायचं ह्या दिवसात पूर्ण. अहो, माणूस दिसत नसतो अशी, आपण बाजूबाजूला म्हणजे कोण पलीकडे कोणही जाशील. आताही मोकळं झालं. कसूर आहे की कांदा आहे? कसूर आहे छोटीशी. हाय एक तरी मिळाली. चला बघू, दाखव. बघू, दाखव. हा, कसूरच आहे. ठीक आहे. माती काढ. काढली दाखव. ही बघ आहे ना. घ्या, पकडा दे. पण कसूर मिळाली. कोण का तू? तळ्यामध्ये अगदी 10% पाणी आहे, बाकी सर्व तळ सुकं पडले. आणि ते कचऱ्यांची झाडं पण नाही आणि काय पण नाही, गवत गवत दिसते फक्त. खालून घे. भेटली काय? बघू, दाखव, धुवून दाखव. इकडे पाणी तर थोडंसं तरी राहिलं, तिकडे एकदमच सुकच आहे ना खड्ड्यांच्यात. बघू दे. आहे, मिळाली. चला, एक भार्गवला मिळाली, एक कृतिकला मिळाली.
तळ्यातली माती एवढी चिकट की बोलूच नको. कारण काय खूप म्हणजे कचरा पण धुवायला लागतात ह्या, चिकट असते त्याच्यामुळे. आणि हातपाय पण खूप चोळून चोळून धुवायला लागतात, तेव्हा ती चिकट माती निघते. दे मला. हे थांबलेलं पाणी. हे बघा झोपड्या बांधल्या छोट्या छोट्याशा एकदम. लहान मुलं बांधतात तशा. इथे ही लोक ना अगोदर 15 दिवस कोण महिनाभर अगोदर येऊन ती कचरा खणतात आणि मग व्यापारी वगैरे येतो कचरा न्यायला, त्याला विकतात. कचरा खणणं म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे. आम्ही आपल्या छोट्या छोट्या मिळाल्या त्याच्यावर समाधान मानलं आणि इकडे आलो न्यायला विकत. इथे आता कोण नाही विराडावर त्यांच्या. चुला केलाय आणि हे त्यांचा दरवाजा आहे झोपडीचा. आणि हा थोडासा मंडप केलाय. हे अंगण केलं छोटंसं. आता दुसरीकडे माणसं आहेत तर तिथे जाऊया आपण झोपडीमध्येच. हे लोकांचं ना दिवसभर जेव्हा कचरा खणतील तेव्हा त्यांचे 300 रुपये वगैरे एकाची मजुरी सुटते. खूप कष्टाचं काम आहे ते. कधीपासून आला तिथे? बरेच दिवस झाले. खास कचराच काढता काय? 15 दिवस झालेच आम्हाला इथं. हो काय? हा थोड्याफार द्या. आता आम्हाला काय जास्ती नाही मिळाल्या ना तिकडे. आतमध्ये जाऊन आपण उभी राहू शकतो. एवढी उंच आतमध्ये मध्ये. पेठेवर हे बाय मातीतल्याच आहेत. आधी धुवायला पाहिजे. पाणी नाही आमच्याकडे. ही माणसं पाणी देतात. हो काय? ऋतिकला कुठे ठेवला? भार्गव राहिला. इथून डोंगर मस्त दिसतो. चला. जुई आता आपण कुठे चाललोय? बोकड आणि नाही बोकड आणि कोंबड्या बघायला. जलपाड्याला ना भार्गव? पडलाय काळ अवकाश पण चला जाऊ. छान आहे हा रस्ता. गावापासून बाजूला आहे. समोरचा इकडे गाडीला हे बरंच मोठा केला. आत्ता आपण आलोय मनीष पाटील यांच्या मोरिया गोट फार्मवर. शेफ्टी नाही बघ त्याला. चला आता बोकड बघूया आपण. हे मस्त बोकडांची शेड बनवली ना. वरती चढून जायचं.
पहिल्यांदा खाली कोंबड्या होत्या पण आता ते कोंबड्या नाही आहेत खाली, रिकामं आहे. ही पण भांडण करतात. बापरे. सगळीजण हा वरती चढलाय. हे आता एका साईडचे पूर्ण झाले, आता दुसऱ्या साईडचे दाखवते. इथून आता दुसऱ्या साईडचे इथे प्रत्येकाच्यात एक एक ठेवलाय. प्रत्येक जण तो मानावर काढतात, बाहेर काढतात, म्हणजे त्यांना वाटते काहीतरी आपण खायला देतो ना म्हणून. हो हे बे हे बे खायला ना. बापरे, हा बघ केवढा मोठा आहे, मान काढून बाहेर आहे. मस्त एकदम लोखंडी हे केलंय बघ, ग्रीन वगैरे करून. आणि उंचावर पाणी बिणी यायची पण भीती नाही ना, पाऊस असला तरी. जखम नाही जखम सिंग मोडले, आणखीन काय झालं. आता ह्याला शिंगच नाही मग. हे बघ ह्याच्यात पाणी ठेवायला आणि इथे खायला बाजूला. हा मस्त केलं सिस्टम. हे बघ हे इथे त्यात दुसरे बोकड आहेत, ते बघायला जाऊया आपण. हे इकडे खाली काय नाही ठेवत, काय खाली काय ठेवतो काय माहिती. खाली कोंबड्या का आणि वरती बोकड. कृतिक पकड. बोकड बघायला आलो तुमचे. मस्त मस्त. इकडे भरपूर आहे ते बघ. 1 2 3 4 5. हा तर सर्वात मोठा ना. कुठून आणलेले हे बोकड सगळे? राजस्थान का. आणि टोटल किती आहे ते? 44 ना. आणि हा सर्वात मोठा तरी पण किती मोठं, किती किलोचा असेल हा मोठा? 95 किलो ना. आणि जास्ती व्हाईटच कलर आहेत ना. जास्ती ब्लॅक थोडीशी आहेत, व्हाईटच जास्ती आहेत. आणि खाद्य काय त्यांना? खाद्य चणा आहे, ज्वारी बाजरी, गहू आहे, सुके हरिपत्ती, गवार, सूर्यभुसा, बरेचसे प्रकार आहे मध्ये. जास्ती सुकवूनच देता का पाला वगैरे? आणि जातीचे कुठले? हे सोजत आहेत. कुठली? सोजत. सोजत. आणि हे कोट्यामध्ये. हे कोट आहे. हे कोट्यामध्ये 3 कोट, 4 कोटे आता आणले. ही घरची ब्रीडिंग आहे सगळी. आपण घरचा आणले. घरचा आहे. पण मस्तच आहे, मजबूत आहे ना. 95 किलो. बापरे. जाईल मार्च पर्यंत 110 पर्यंत जाईल. तो इथे आहे ते टॉपला ठेवायचं आपल्याला. तेवढा हायेस्ट फोर्स आहे. आणि त्याच्यात काय करायचं, हे टाक जवळ मारू नका. केवढा आहे मजबूत आहे. हा बैलगाडी केली तरी चालेल समुद्रात.
ते माहिती आहे कुठे ते एकटं झोपून ते बारकी अशी युट्यूबला हे दाखव. करतात ना. हे बघ, हे बघ, उभा राहा. हा, ह्याला हे घे, बघ, हे ह्याला बघ. घे, ह्याला घे. ते खाजूवाला काढणार त्याला बापरे. लांबून घेऊ दे. सवय पडली फुल ट्रेनिंग आहे. सवय पडली. पाय जायचं. अच्छा. इकडे. ये ये इकडे. खाजवण्यासाठी ना. इकडे. त्याला ये. थांब थांब. ओके. त्याला थांबवायला पाहिजे होता. तो कदाचित अगोदर हाताला चाललेला. देव कसा गोल गोल फिरते. पण का तो त्याला थांबवायला पाहिजे होता. तो गोल का फिरते हा. तो छोटा चांगला आहे. मग तो असा फिरता काय. जन्मतच आहे तो. मग त्याला दिसत नाही. नाही. आता उलट फिरतो. छोटं जास्त आहे. हे बोकडांचं खाद्य ठेवायला. किचन किचन झोपण्याची. हा किचन आणि झोपायला. पण मस्त बनवले. पत्र्याची शेड बनवली ना पूर्ण. या बोकडांच्या मालकीन बाई आल्या. चला. मालकीन बाई आल्यात काय. हे आहेत पोटामध्ये हा आणि हे आहेत सोजतमध्ये. हा आमचा बादशाह. लक्ष इकडे. इकडे ऐकतो काय. ऐकतो. हा घरीच झालेला आहे, जन्माला आलेला. हो हो. आणि किती जाती आहेत टोटल. दोनच. 2 जाती आहेत ना. पोटा आणि सोजत. आणि तिकडे पलीकडच्या शेडमध्ये आहेत ते ते सोजत. सर्व सोजल मधले ना. तिकडे व्हाईटच आहेत ना ते. हो व्हाईट आणि थोडे कलर. थोडेसे कलरमध्ये पण जास्ती व्हाईटच आहेत तिकडे. आणि मोठे मोठे आहेत. किती वर्षाचे आहेत ते टोटल म्हणजे. हा 6 वर्षाचा आहे. हा 6 वर्ष. ते किती महिन्याचे ते 8 महिन्याचे आहे. आणि हे हे 8 महिन्याचे आहे. आणि तिकडल्या शेडमधले ते हे 8 महिन्याचे आहे. आणि ह्या वर्षाचे. ते वर्षाचे आहेत का. हां हे जुडवा आहेत. हां हां. हे वर्षाचे आहेत. 13 महिन्याचे त्यांना. हे दोघांना. मग 13 महिने झाले का ते दोघांना. हा 13 महिन्याचे. हे 8 महिन्याचे. आणि मग खायचं पिचं का दोघंच बघता की काय कोण हा, असते. दोघे. स्वतः. आणि खाणं कुठून आणता बोलले. आणि हे राजस्थानमध्ये येतो. राजस्थान काय. हरिपत्ती काय. हरिपत्ती येते, गवार भुसा येतो, हां तूर येते, तूर भुसा येतो. खूप सुंदर आणि छान बाळगले. हो खरंच मस्त. एकंदरीत त्यांची जोपासना फार सुंदर आहे. म्हणजे धुजोळ वगैरे साबणाने किंवा शॅम्पूने त्यांना इकडे पण जातात. अच्छा. त्रास जरा आम्हाला पूर्ण त्याची हां. हवा सुंदर सुंदर. पण मारत नाही ना असा. त्यांनी लहानपणापासून नाही नाही तर एवढे मोठे बोकड मारायला येतात. फार सुंदर फार सुंदर. अच्छा. आणि त्यांची खाण्यापिण्याची सोय पण मस्त आहे ना. साफसुथरापणा आहे आणि खरंच त्याला किती दिवसात धुता तरी पण काय मळल्यावर आणि धुता. ते म्हणून वेळ जातो ना, त्या महिने 15 दिवसांनी धुवायला लागतं त्याला. हां मळल्यावर एकदम धुवायचं. गुणी आहे. हां अच्छा इकडे. हो त्यांचा. चला आता आम्ही निघतो. तुमच्या इथे आलोय बोकड बघायला मिळाले. घेतलं घ्या. हो घेतले तिकडले. आणि एवढे सुंदर बोकड बाळगले त्याच्याबद्दल थँक्यू. कारण तुमच्यामुळे आम्हाला बोकड बघायला मिळाले.
आणि आपल्याकडे ना गावाला अलिबागला 95 किलोच्या वजनाचा बोकड आहे तो. देशावर वगैरे कसे पाळतात पण आपल्याकडे ही कमी प्रमाणात आहे मार्चच्या अगोदर तो 100 मार्च पर्यंत 110 105 पर्यंत ना हो खरंच आणि मस्त एकदम सफेद शुभ्र खरंच मस्त बोकड अगदी बोकड अगदी बघण्यासारखे एवढे, आहे. आपल्या भागात बाळगणारे मला वाटतं पहिल्यांदाच असेल. हो पहिल्यांदा म्हणजे बाळगणारे भरपूर आहेत भरपूर ते. पण जास्ती प्रमाणात आणि, फार तुमच्याकडे सुंदर त्याच्या वाटलं. बरोबर ते दिले मी तिला हो चला. या. धन्यवाद तर थँक्यू. बरं वाटलं. मंडळ आपला आभारी आहे चला चल तर नाही, हे मजबूतच केलं सगळं हे एकदम उतरायला पण छान systematic केलं आणि मजबूत खर्च करून केलेलं. हा, फळ्यांचं केलंय त्याला घेतला मगाशी तो ओरडला पण मगाशी आता तो शांत झाला त्याला वाटलं खरं आता आपल्याचकडे आलेले आहेत. हे कसं केलं ते लॉंग पिरियड मधल्या वस्तू केलेल्या आहेत. जे चला बाय कन्सिलची फळी चला आता घरी निघालो बाय हे बघा आता आम्ही ह्या कचरा खोदून आणल्या ह्या खोदून आणल्या छोट्या मोठ्या आणि ह्या तिथे विकत घेतल्या तिथे होत्या ना झोपडीमध्ये त्याही दिलेल्या ह्या मग अशी माती भरल्या होत्या ना त्या आता धुतल्या ह्या बघा आणि ह्या सफेद असतात ना ते एकदम गोड असतात टेस्टी आणि त्याच्यानंतर 2 नंबर ह्या काळ्या असतात आणि 3 नंबर ह्या लालवाल्या 3 कलरमध्ये ह्या कचरा असतात तर आता ह्या उद्या आता संक्रांतीसाठी उपयोग होईल आपल्या सुगडी भरायला